Abi кого выбрала для отношения для жениться для всего? Индия. इंडिया Индия. इंडिया Индия. इंडिया लो भाई इंडिया वाले भैया मुबारक हो पाकिस्तान बांग्लादेश को नाराज नहीं होना. कसं आहे माहिती आहे का, सध्या आपल्या देशातली आणि राज्यातली परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहेत. कारण की तरुणांचे पुरुषांचे लग्नाचे वय होत चाललेत, तरी सुद्धा त्यांना लग्नासाठी नवरी मिळत नाही, बायको मिळत नाही. त्याच्यामुळं अनेक जण परेशान झालेत. मग इंटरनेटचं जग आहे, हातामध्ये मोबाईल आहेत, त्यामुळं इतर देशातल्या इतर राज्यातल्या महिला या आता तरुणांना पुरुषांना आवडू लागलेल्या आहेत. आणि इतर ज्या रशियन महिला आहेत किंवा विदेशी महिला आहेत या आता भारतीय पुरुषांना मोठ्या प्रमाणात आवडू लागल्या आहेत. आणि तशी आता एक क्रेजच या सोशल मीडियामुळं तयार झालेली आहे, निर्माण झालेली आहे. पण मात्र खरंच इतर देशातल्या महिलांना किंवा रशियन महिलांना भारतीय पुरुष आवडतात का, या संदर्भातला एक प्रश्न जेव्हा एका युट्यूबरनं रशियन महिलांना विचारला तेव्हा त्या नेमकं काय म्हणाल्या बघा हा व्हिडिओ. हाय ब्यूटीफुल गर्ल हाय. अच्छा आज मेरा सवाल है, मैं रशियन लड़कियों से पूछ रहा हूँ कि अगर शादी के लिए या रिलेशनशिप के लिए आपको किसी एक कंट्री का इंतखाब करना पड़े, इंडिया बांग्लादेश पाकिस्तान से, तो किस कंट्री का आदमी से आप करोगी? Seria meu вопрос. Если вам нужно будет выбирать от 3 страны, только один страна, да, мужчина. Индия или Пакистан, Бангладеш. А вы кого выбрала для отношения, для жениться, для всего? Индия. इंडिया Индия. इंडिया Индия. इंडिया लो भाई इंडिया वाले भैया मुबारक हो पाकिस्तान बांग्लादेश को नाराज नहीं होना. Я говорю Пакистан, Бангладеш, друзья, не надо обижаться. Вот я то, मैं भी पाकिस्तान गया हूँ, मैं नाराज नहीं हो रहा, я तो जिस पाकिस्तान я не обижаю. Все, India, congratulations. Thank you. Thank you. Thank you. Mom तक नाराज है इंडिया. इंडियन ऐसा पसंद इतनी अच्छी. ओके इंडिया. थँक यू सो मच. ऐकलं, पाकिस्तानी युट्यूबर जेव्हा रशियामध्ये गेला, रशियामध्ये जाऊन रशियन महिलांना तो विचारतो की तुम्हाला कुठल्या देशातले तरुण मुलं मोठ्या प्रमाणात आवडतात, तेव्हा त्या महिला थेटपणानं सांगतात की आम्हाला भारतीय पुरुष आवडतात. कारण की त्या युट्यूबरनं सगळ्यात आधी पाकिस्तानचं नाव घेतलं, बांगलादेशचं नाव घेतलं, भारताचं नाव घेतलं, तेव्हा त्या महिलांनी थेटपणानं भारतीय पुरुषांचं नाव सांगत भारतीय पुरुष आवडतात असं थेटपणानं सांगितलं. आता तो जो प्रश्न विचारणारा युट्यूबर होता तो पाकिस्तानी होता, पण मात्र तरी सुद्धा त्यानं भारतीय पुरुषांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की रशियन महिलांना भारतीय पुरुष आवडत आहेत. आता भारतीय पुरुष कशामुळे आवडतात, काय आवडतात, या गोष्टींचा जर आपण विचार केला तर इतर देशांपेक्षा भारतीय संस्कृती ही अतिशय चांगली आहे. भारत देशामध्ये महिलांचा आदर केला जातो, पाहुण्यांचा आदर केला जातो, अतिथी देवो भव म्हणून या ठिकाणी त्यांना स्वागत केलं जातं. म्हणूनच अनेक विदेशी महिला, विदेशी लोक भारतामध्ये फिरायला येत असतात आणि भारतामध्ये फिरायला आल्यानंतर भारतीय पुरुषांच्या प्रेमात सुद्धा पडत असतात. याची अनेक उदाहरणं आतापर्यंत आपण पाहिलेली आहेत. परंतु त्याच पद्धतीने एका पाकिस्तानी युट्यूबरला सुद्धा वाटलं की आपल्या देशातल्या लोकांना सुद्धा कुठेतरी विविध देशातल्या महिला आवडत असतील, त्यांना आपल्या राज्यातल्या देशातले पुरुष आवडत असतील, म्हणून त्यानं रशियन महिलांना प्रश्न विचारला. पण मात्र त्या महिलांनी भारतीय पुरुष आवडत असल्याचं सांगितल्यामुळं त्याची कुठंतरी नाराजी झालेली आहे. आता भारतीय पुरुषांना रशियन महिला आवडतात, रशियन महिलांना भारतीय पुरुष आवडतात, हे जरी खरं असलं तरी सुद्धा आता यांचं नेमकं जमणार कसं, आणि रशियन महिला भारतीय पुरुषांना आणि भारतीय पुरुषांना रशियन महिला नेमकं कुठं मिळणार, हाच एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पण आता ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचं जग आहे आणि जग एकदम जवळ आलेलं आहे, त्यामुळं अनेकांचे सूत आता जुळत आहेत. देश काय विदेश काय एकमेकांसोबत लग्न करत आहेत, अशा घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहेत. कुठंतरी रशियन महिलांना भारतीय पुरुष आवडत असल्यामुळं भारतीय तरुणांच्या भावना सुद्धा आता वाढलेल्या आहेत, इच्छा सुद्धा वाढलेल्या आहेत आणि आपल्याला सुद्धा एखादी विदेशी महिला बायको म्हणून मिळाली पाहिजे असं सुद्धा बरेच जण म्हणत आहेत. आता ज्या पद्धतीनं हे सगळे प्रकार घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.